नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की सी-एस-व्ही मॅपिंग कशा पद्धतीने करायचे. 2 पद्धती आहेत. तुम्हाला आमच्या टीमकडून सी-एस-व्ही मॅपिंग करून हवी असेल, तर तुम्हाला 24 ते 48 तास लागतात सी-एस-व्ही मॅपिंगसाठी. त्यासाठी तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला स्वतः इन्स्टंटली करायचं असेल, तर सेकंड ऑप्शन यूज करू शकता. आता आपण रिक्वेस्ट फॉर मॅपिंग कशी जनरेट करायचे ते पाहत आहोत. त्यासाठी आपल्याला सी-एस-व्ही किंवा एक्सेल फाईल अपलोड करायच्या असतात. ह्या कॉलममध्ये आपण मॅक्सिमम 10 फाईल ॲट अ टाईम अपलोड करू शकता आणि त्याचप्रमाणे PDF किंवा इमेज फॉर्ममध्ये आपल्याला फिजिकल असतील त्यांचे इमेज काढून आपल्याला सबमिट करायचे असतात. हे सबमिट केल्यानंतर आमची सपोर्ट टीम आहे ती 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला सी-एस-व्ही मॅप करून देईल. पण जर का तुम्हाला इन्स्टंटली सी-एस-व्ही मॅप करायचे असेल स्वतः, तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी सी-एस-व्ही इथं घ्यायचे, अपलोड करायचे. त्याच्यानुसार आपण जे हेडर आहेत ते सिलेक्ट करायचे. ज्या रो आपल्याला इथं शो केलेल्या आहेत, त्या करेक्टली त्याच आहेत अशा सिलेक्ट करून प्रोसीड करायचे. लास्टली तुम्हाला एक रिव्ह्यू येईल. त्या रिव्ह्यूमध्ये जर आपल्या बिलावरती, फिजिकल इन्व्हॉइसवरती जी अमाउंट आहेत, त्या अमाउंट जर इथं मॅच करत असतील, तर येस कन्फर्म करायचंय. आता आपल्या या केसमध्ये ते अमाउंट मॅच नाही करत आहेत. मग आपण नो गो बॅक करतो आणि इथं डिस्काउंटचा जो कॉलम आहे, एक मिनिट. डिस्काउंटचा हा जो कॉलम आहे, त्यामध्ये आपण CD हा कॉलम सिलेक्ट करूया, प्रोसीड करूया आणि ही आता आपली एक्झॅक्ट जी फिजिकल इन्व्हॉइसमध्ये होती ती फाईल त्याप्रमाणे अमाउंट मॅच झालेली आहे आणि डेटा अशा पद्धतीने सक्सेसफुली फेच झालेला आहे. आता हे इन्व्हॉइस आपण सेव्ह करूयात. बिल नंबर तुम्हाला इथे मॅन्युअली टाकावा लागेल. व्हेरीफाय करावा लागतो परचेस. त्यासाठी आपल्याला त्या डिस्ट्रिब्युटर्सच्या GST नंबरचे लास्ट 4 डिजिट एंटर करायचे आहेत. आपला परचेस व्हेरीफाय होईल. अशा पद्धतीने आपला परचेस सेव्ह झालेला आहे. आता नेक्स्ट टाइम पासून आपल्याला त्या डिस्ट्रिब्युटरचं नेम एंटर केल्यानंतर डायरेक्टली असा अपलोड सी-एस-व्हीचा ऑप्शन दिसेल. मग आपण सिम्पली जी कोणती सी-एस-व्ही असेल तुमच्याकडे लेटेस्ट ती ओपन करू शकता, अपलोड करू शकता आणि तुमचा जो सी-एस-व्ही मधील डेटा असेल तो करेक्टली फेच होऊन जाईल. धन्यवाद.